जय मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहे एसटी कॅटेगरी बद्दल। एसटी कॅटेगरीसाठी ही भरती कशा प्रकारे राहिलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ हाय गेलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी गेलेले आहेत, खाली आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ 125 क्रॉस गेलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ 120 क्रॉस गेलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ 115 क्रॉस गेलेले आहेत, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ 105च्या दरम्यान पण आलेले आहेत। तर अशा प्रकारे एसटी कॅटेगरी बद्दल ही पूर्णची पूर्ण भरतीचा आपण अनालिसिस करणार आहे। त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। तुम्हाला बऱ्यापैकी प्रश्नांचं तुमचे उत्तर भेटणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। म्हणजे आपण जिल्हा निवडीमध्ये आता ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांचे तर मनापासून खूप खूप अभिनंदन, पण आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये तर ते कुठंतरी जिल्हा निवडीमध्ये कुठंतरी चुकलेले आहेत काय, तर अशा बऱ्यापैकी प्रश्नांचं तुम्हाला उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे। समोरच्या आगामी भरतीसाठी आपण कुठं अर्ज करायला पाहिजे, तर यावरून तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल। तर त्या व्हिडिओला स्किप करू नका। तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर एसटी कॅटेगरीच्या प्रत्येक उमेदवारांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। समोरची प्रत्येक अपडेट सोबतच तुमच्या मनात जर काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट पण साधू शकता। माझा मोबाईल नंबर आहे 7972784038। हा माझा मोबाईल नंबर आहे। तुम्हाला तुमच्या मनात जर काही शंका असतील तर पोलीस भरतीबद्दलच्या तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता। त्याच्या सोबतच आता व्हिडिओ स्किप करू नका। पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मी ही भरती एसटी कॅटेगरीसाठी कशा प्रकारे राहिलेली आहे तर मी तुम्हाला समजून सांगतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर आता मित्रांनो, या भरतीत एसटी कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झाल्यास तर एसटी कॅटेगरी मागे ज्या भरत्या झाल्या त्या भरत्यांपेक्षा ही भरती थोडी टफ गेलेली आहे। मग ती ग्राउंड मध्ये असो की फायनल कट ऑफ मध्ये असो, आपल्याला ग्राउंड मध्ये पण बऱ्यापैकी आता 36च्या खाली कुठंच तुम्हाला कट ऑफ खाली येताना दिसत नाही। अपवाद एखादा जिल्हा गेलेला असेल तर असेल, पण आता बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 36 प्लसच आपला कट ऑफ एसटी कॅटेगरीचा गेलेला आहे। तर आता फायनल कट ऑफ पण तशाच प्रकारे लागलेला आहे मित्रांनो। तर कॉम्पिटिशन बऱ्यापैकी वाढलेला आहे। तर आता कट ऑफ कशा प्रकारे लागलेला तर तो आता आपण पाहूया। तर आता जर आपण बघितलं तर सर्वात हायेस्ट कट ऑफ एसटी कॅटेगरीचा कुठं लागलेला असेल तर पुणे जीआरपी ला 134 मार्कांवरती एसटी कॅटेगरीचा सर्वात हायेस्ट कट ऑफ या भरतीचा लागलेला आहे। त्याच्यानंतर जर सर्वात कमी कट ऑफचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त 108 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे। तर आता जर आपण बघितलं तर सर्वात हायेस्ट 134 मार्कांवरती गेलेला आहे। तर आता त्याच्या खालोखाल जर आपण बघितलं तर एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याच्या खालोखाल आता बीड जिल्ह्यामध्ये 131 मार्कांवरती कट ऑफ आपला एसटी कॅटेगरीचा। आपण आता सध्या सर्वसाधारण उमेदवारांबद्दल बोलत आहे, पुरुष उमेदवारांबद्दल आपण बोलत आहे। समोरच्या व्हिडिओमध्ये आपण महिला कॅटेगरी बद्दल बोलणार आहे। त्याच्यानंतर समांतर आरक्षणाबद्दल पण मी डिटेलमध्ये एसटी कॅटेगरीचा आता एका व्हिडिओमध्ये बनवणं शक्य नाही, व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे। त्याच्यामुळे फक्त आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा विचार करणार आहे। तर आता त्याबद्दल आपण बोलणार आहे। सर्वात हायेस्ट कट ऑफ कुठे गेला तर पुणे जीआरपी ला 134 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे। तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बीडला त्याच्या खालोखाल 131 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला येताना दिसत आहे। तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं की नाशिक ग्रामीणला 129 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला येताना दिसत आहे। तर त्याच्यानंतर कोल्हापूरला 128 मार्कांवरती कट ऑफ आपल्याला जाताना दिसत आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आता आपण तर सांगलीला 125 मार्कांवरती, त्याच्यानंतर रायगडला 123 मार्कांवरती, वाशिमला 123 मार्कांवरती, नागपूर ग्रामीणला 126 मार्कांवरती, तर त्याच्यानंतर बुलढाण्याला 127 मार्कांवरती, पिंपरीला 121 मार्कांवरती, पिंपरी चिंचवडला 121 मार्कांवरती, तर जालन्याला 124 मार्कांवरती, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 127 मार्कांवरती कट ऑफ यावेळेस गेलेला आहे मित्रांनो। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर नाशिक ग्रामीणला 129 बघितलं, यवतमाळला 121 मार्कांवरती, सांगलीला 125 मार्कांवरती, अशा प्रकारे 120 क्रॉस पण बऱ्यापैकी ठिकाणी आपल्या एसटी कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे। 125 क्रॉस पण बऱ्यापैकी ठिकाणी आपल्या एसटी कॅटेगरीचा सर्वसाधारण उमेदवारांचा कट ऑफ हा जाताना आपल्याला दिसत आहे। तर आता सर्वात कमी कट ऑफ कुठे गेलेला आहे तर परभणी जिल्ह्याला 108 मार्कांवरती आपला कट ऑफ गेलेला आहे। तर आता जर आपण बघितलं 115 क्रॉस जाणारे जिल्हे कोणते आहेत तर आता आपण जर बघितलं तर अमरावती ग्रामीणला 117 मार्कांवरती कट ऑफ आपला गेलेला आहे। त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्याला 118 मार्कांवरती। तर आता मित्रांनो, कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास
कट ऑफ बद्दल जर या एसटी कॅटेगरीच्या कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास मित्रांनो, कॉम्पिटिशन भरपूर वाढलेलं आहे. हे तुम्हाला सांगायची वेगळी काही आवश्यकता नाही आहे. कारण की आपण मागच्या भरत्यांचा कट ऑफ जर बघितला तर या भरत्यांचा जर कट ऑफ बघितला तर फरक तुम्हाला आढळून येईल. कारण की एसटी कॅटेगरीचा आधी जसा कट ऑफ लागत होता त्याप्रमाणे मुळीच आता कट ऑफ लागणार नाही मित्रांनो. आपली तयारी पण तशीच असायला पाहिजे. व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे मित्रांनो, की तुम्हाला एक प्रकारचा अंदाज, एक प्रकारचं टार्गेट भेटून जावं. आपल्याला आगामी भरतीमध्ये आपल्याला किती टोटल करावे लागणार आहे, त्याच्यानंतर आता जर बघितलं तर आगामी भरतीमध्ये आपल्याला टोटल किती करावे लागणार आहे, कशा कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला किती टोटल करावे लागणार आहे, तर हे मित्रांनो बऱ्यापैकी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे. आता ग्राउंड बद्दल, आता ग्राउंडचा पण मी व्हिडिओ बनवणारच आहे की ग्राउंडचा कट ऑफ कुठं हाय गेला, कुठं कमी आला. 36 मार्कांच्या खाली तर अपवाद 1-2 जिल्हा जर असेल तर असेल, त्याच्या व्यतिरिक्त 36 मार्कांच्या खाली आपला ग्राउंडचा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ तर कुठं लागलेला नाहीये मित्रांनो. तर अशा प्रकारे कॉम्पिटिशन भरपूर वाढून गेलेलं आहे मित्रांनो. आता ईडब्ल्यूएस पण आता तुम्हाला आता सध्या दिसत आहे कमी लागताना, पण आता येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही बघजा ईडब्ल्यूएस कॅटेगरी कशा प्रकारे हाय कट ऑफ जाते. तर आता जर आपण 115 क्रॉसवाले जर आपण जिल्हे बघितले तर अमरावती ग्रामीणला 117 मार्क क्रॉस गेलेले आहेत. त्याच्यानंतर वर्ध्याला 118, मुंबई जीआरपीला 117 मार्कांवर कट ऑफ गेलेला आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदरला 119 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. ठाणे शहरला 115 मार्कांवरती कट ऑफ गेलेला आहे. तर पुणे सिटीला 119 मार्कांवरती मित्रांनो कट ऑफ गेलेला आहे. तर आता बऱ्यापैकी जिल्हे 125 पण क्रॉस गेलेला आहे. तर आता तो तुमचा लकचा फॅक्टर असेल. त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवड मित्रांनो मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलेलं आहे. मी आधी पण अर्ज भरणं जेव्हा चालू होते तेव्हापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की जिल्हा निवड खूप काहीतरी, जिल्हा निवडवरच आपलं 50 ते 60% आपलं सिलेक्शन, तिथंच आपलं सिलेक्शन झालेलं असते. आपण जिल्हा कोणता निवडतो, आपण कशाच्या बेसवर जिल्हा निवडतो, काय विचार करतो, कोणत्या बाबींचा विचार करायला पाहिजे, याबद्दल तर मी तुम्हाला सविस्तरपणे समोर सांगतच राहणार आहे. आधी पण सांगत आलेलो आहे. फॉर्म भरायच्या वेळेस आपली भरती नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये निघते मित्रांनो. त्यामुळे आता या कट ऑफ वरून तुम्हाला एक प्रकारचा अंदाज येऊन जाईल की आपल्याला नेमकं आपला टार्गेट जिल्हा कोणता व आपल्याला किती तिथं टोटल करावे लागणार आहे. आता हा कट ऑफ तर तुम्ही बघत आहे यावर्षीचा, पण याच्यापेक्षा ऍडव्हान्स मध्ये आपल्याला जाऊन आपल्याला टोटल करावी लागणार आहे मित्रांनो. कारण की कॉम्पिटिशनच त्या प्रमाणात इथं वाढताना आपल्याला दिसत आहे. एसटी कॅटेगरीचा आता आधी सारखं राहिलेलं नाही मित्रांनो. तुम्हाला एकंदरीत सांगायचं झाल्यास आपल्याला टोटल ही 120-125 क्रॉस आपल्याला जावीच लागणार आहे. आता 1-2 जागांसाठी तर 125 आपल्याला क्रॉस जावीच लागणार आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सर्वात कमी कट ऑफ परभणी जिल्ह्याला लागलेला आहे. 108 मार्कांवरती कट ऑफ लागलेला आहे. आता महिला कॅटेगरी बद्दल आपण सविस्तरपणे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिला कॅटेगरी बद्दल पण सर्व काही सांगणार आहे, माझ्या महिला भगिनींसाठी. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर 115 क्रॉस कुठं गेलेले आहेत, तर अमरावती ग्रामीणला 117 लिस्ट लागली. त्याच्यानंतर वर्ध्याला 118 लिस्ट लागली. मुंबई जीआरपीला 117 लिस्ट लागली. त्याच्यानंतर मीरा भाईंदरला 119 लिस्ट लागली. त्याच्यानंतर ठाणे सिटीला पण 115 लिस्ट लागली. पुणे सिटीला 119 लिस्ट आपल्याला लागताना दिसत आहे. आता मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे की जिल्हा आता जर आपण पुणे सिटीचा बघितलं, नागपूर सिटीचा 112 लागलेला आहे. त्याच्यानंतर पुणे सिटी 119. तर आता आयुक्तालयाच्या ठिकाणी जर तुमची चांगली तयारी असेल, जागांकडे बघू नका मित्रांनो, जागा इतक्या आहेत. तर अशा प्रकारे जागांकडे बघू नका मित्रांनो. कॉम्पिटिशन पण त्याच प्रमाणात आता पुणे सिटी आपण बघितलेलं आहे. पुणे सिटीला त्याच्यासोबतच आता मुंबई सिटीचं उदाहरण द्यायचं झाल्यास आता मुंबई सिटीला जागा वाढून पण ग्राउंडचा कट ऑफ किती हाय गेलेला आहे. त्याच्यानंतर आता फायनल कट ऑफ पण आपल्याला त्याच प्रमाणात लागताना दिसत आहे. सध्या तरी कट ऑफ लागलेला नाही आहे. पण आता एकंदरीत जर सांगायचं झाल्यास कट ऑफ आता आयुक्तालयाच्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला जागा दिसतात, पण आता तिथं कॉम्पिटिशन पण त्याच प्रमाणात असते मित्रांनो. आपली तयारी पण त्याच प्रमाणात आपल्याला लागत असते मित्रांनो. तिथं आयुक्तालयाच्या ठिकाणी, तिथं जर ग्रामीण ठिकाणी जर बघितलं, जो रिस्क घेईल त्याचा नक्कीच फायदा होत असतो मित्रांनो. पण आता जर बघितलं, आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी 128 मार्कांवरती आपल्याला लिस्ट जाताना दिसत आहे. त्याच्यानंतर आता पुणे जीआरपीच्या ठिकाणी 134 मार्कांवरती, त्याच्या बीडला 131 मार्कांवरती. अशा प्रकारे पण आता बऱ्यापैकी सर्व काही बाबींचा विचार करूनच आपल्याला अर्ज करावा लागत असतो मित्रांनो. तर आता मी तर आहेच तुमच्या सोबत. तुम्हाला जर काही अडचण असली तर मोबाईल नंबर तर दिलेलाच आहे.
माझ्याशी संपर्क साधू शकता. कशा प्रकारे काय तुमच्या जर काही पोलीस भरतीच्या अडचणी असतील तर मला नक्कीच तुम्ही शेअर करू शकता. मोबाईल नंबर मी सांगितलेलाच आहे 7972784038 हा माझा मोबाईल नंबर आहे. तुम्ही मला मेसेज वगैरे करू शकता, कॉल पण करू शकता. फक्त कॉल काही अर्जंट जर विचारायचं असेल तरच तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यानंतर मेसेज वगैरे नक्कीच मी रिप्लाय देईल. तर त्याच्यानंतर आपण 115 क्रॉसवाले जिल्हे बघितले. त्याच्यानंतर 110चा जर बघितला आता तर 110 क्रॉस कोणकोणते जिल्हे गेलेले आहेत तर छत्रपती संभाजीनगर जीआरपी फक्त 113 मार्कांवरती. आता इथं ज्यांनी अर्ज केलेला होता ते नक्कीच फायद्यात पळालेले आहे मित्रांनो. कारण की आता जवळपास आपल्याला 113 साठी आता नेमकं ग्राउंड किती लागेल. 113 साठी आपल्याला 40 मार्काचं जरी आपण ग्राउंड घेतलं त्याच्यानंतर 36 मार्कांचे कट ऑफ लागलेली होती एसटी कॅटेगरीची. 113 मार्कांवर आपले लिस्ट लागलेली आहे. तर 113 मार्कांवरती छत्रपती संभाजीनगर जीआरपीची लिस्ट लागलेली आहे. तर फक्त 40 प्लस 70-75 मार्काचा जरी आपण पेपर घेतला असता मित्रांनो, 75 मार्काचा फक्त पेपर पाहिजे होता इथं, तरी आपलं सिलेक्शन इथं छत्रपती संभाजीनगर जीआरपीला इथं झालेलं असतं मित्रांनो. इतकाही काही आता जर आपण 45 मार्कांच्या दरम्यान जर ग्राउंड घेतलं, 80 मार्काचा जाऊ द्या, 75 मार्काचा जरी पेपर आला आपला मित्रांनो, तरीही आता कोणाचं ग्राउंड वीक असते, कोणाचं पेपर चांगला असते, कोणाचं ग्राउंड वीक असते, अशा प्रकारे बऱ्यापैकी यामध्ये भानगडी असतात. तर आता जर आपलं 40 प्लस 80 जर आपलं इतकं टोटल जर होत असेल तर बऱ्यापैकी 90% तरी आपल्याला लागण्याचे चान्सेस एसटी कॅटेगरी मधून असतात मित्रांनो. फक्त 120 क्रॉस आपल्याला होणे गरजेचे असते. तर आता छत्रपती संभाजीनगर जीआरपीला 113 मार्कांवर लिस्ट गेली. त्याच्यानंतर आता सध्या लिस्ट लागलेली आहे नागपूर सिटीची 112 मार्कांवर लिस्ट इथं जाताना आपल्याला दिसत आहे. सोलापूर ग्रामीणला फक्त 111 मार्कांवर, तर भंडाऱ्याला 112 मार्कांवर लिस्ट आपल्याला लागताना दिसत आहे मित्रांनो. तर आता 110च्या दरम्यान पण बऱ्यापैकी आपण लिस्ट आपल्याला या भरतीमध्ये लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर 115च्या जवळपास पण आपल्याला लिस्ट लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर 120 मार्कांपर्यंत पण आपल्याला बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये लिस्ट लागताना दिसत आहे. त्याच्यानंतर 125 पण काही जिल्हे क्रॉस गेलेले आहेत. तर मित्रांनो, हा सर्व काही आपल्याला फरक या भरतीमध्ये एसटी कॅटेगरीमध्ये आपल्याला आढळून येतो. तर अशा प्रकारे एसटी कॅटेगरीचा आपण बऱ्यापैकी जिल्हे कव्हर म्हणजे 29 ते 30 जिल्हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता एसआरपीएफ बद्दल जर बोलायचं झालं, एसआरपीएफ बद्दल आता एसटी कॅटेगरीचा एक तुम्हाला सांगायचं आहे, एसटी कॅटेगरीचं कॉम्पिटिशन का वाढलेलं आहे. कारण की हाईट मध्ये सूट आपल्याला या भरतीमध्ये मिळालेली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मुलं एसटी कॅटेगरीचे, इतर कॅटेगरीचे तर नाही वाढले, पण एसटी कॅटेगरीचे 165च्या खाली जे आता आधीच्या भरतीमध्ये काय होतं, 165च्या खाली हाईटवाले भरतीमधून बाद होते ते, पण आता तसं नाही मित्रांनो. आता एसटी कॅटेगरीला हाईटमध्ये सूट दिल्यामुळे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन हे वाढून गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला लिस्ट ही हाय जाताना, ग्राउंडची असो की मग फायनल लिस्ट असो, ही आपल्याला लिस्ट ही हाय जाताना दिसत आहे मित्रांनो. त्याच्यासोबतच आता या व्हिडिओमध्ये आपण 29 ते 30 जिल्हे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. एसटी कॅटेगरीचा आता आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल एसटी कॅटेगरीच्या माझ्या मित्रांना. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्रत्येक तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुमच्या मित्रांकडे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. त्याच्यासोबतच तुम्हाला आता इतकी भरती मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या एसटी कॅटेगरीचा, ही करंटची भरती बऱ्यापैकी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच आपले जे एसटी कॅटेगरीचे मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. सोबतच आता आपण असाच आता एसटी कॅटेगरीचा जसा हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचा महिलांचा पण बनवू, समांतर आरक्षणाचा पण बनवू. त्याच्यासोबतच आता नंतर ओबीसीचा, एनटीसीचा, एनटीडीचा, एसबीसीचा, एससीबीसीचा, ईडब्ल्यूएसचा अशा प्रकारे ही पूर्णची पूर्ण सिरीजच आपण चालू केलेली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना व्हिडिओ नक्की शेअर करा. सोबतच तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. एसटी कॅटेगरीच्या प्रत्येक मुलाने आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद.